हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत, जीवत्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम। जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ, जीवत्वाचा अंत आत्मा रामी केला श्रीराम समर्थ श्रीराम। परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन, परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग नमस्कार, परमादरणीय सुनील काकांना साष्टांग नमस्कार, आदरणीय नीलाताई जे आपल्या गीता पठणासाठी अगदी तत्पर असतात आणि श्रुती पठण पण स्वतः करतात, त्या आदरणीय नीलाताईंना पण मी साष्टांग नमस्कार करते। आजच्या पठण करणाऱ्या वीणाताई जोशी यांनी ठाण्याहून पठण केलं आणि पठण करून आम्हाला मननासाठी प्रवृत्त केलं, म्हणून त्या वीणाताईंना सुद्धा साष्टांग नमस्कार करते। श्रोते, आपण तर जगदीशांची मूर्ती माझे प्रेरणास्थान, आपल्याला पण साष्टांग वंदन। श्रोते, आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे पुनश्च एकदा आपल्याला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते। चिंतनाचा विषय आपला श्रीमद भगवद्गीता स्वाध्याय मंच सुरू आहे। स्वाध्याय मंचच्या अंतर्गत विषय सुरू आहे, गीता भगवद्गीता सुरू आहे आणि या भगवद्गीतेचं मननाच्या ह्याच्यामध्ये आपण सध्या विचार करतोय। खरं म्हणजे भगवद्गीता निधिध्यासनासाठी आहे, स्वरूपाचं निधिध्यासन याच्यात आम्हाला करायचंय, पण एक टप्पा आमच्या श्रवणाचा याच्यातला आटोपला सुरुवातीचा, जो अधिकार वाणीतून आम्ही सुनील काकांचा श्रवण केलं गीता, आणि आता मननाचा टप्पा आपण करतो आहे। मनन माझं मला करायचं असतं, लक्षात ठेवायचं असतं। श्रवण अधिकारवाणीमधून श्रवण करायचं असतो, परंतु मनन मात्र माझं मलाच करायचं असतं। पण शास्त्रानुसारी श्री गुरूंच्या मार्गदर्शनानुसारी हे मनन माझं मला करायचं असतं। आणि म्हणून ह्या वेळेला जे चिंतन आपण करतो ते स्वाध्याय मंचच्या अंतर्गत मनन करतो आहे, चिंतन नाही, मनन करतो आहे। इतका महत्वाचा टप्पा मननाचा असतो, आणि मनन ज्या वेळेला होतं त्यावेळेला मग निधिध्यासन होतं, ते आचरणामध्ये येतं आणि आचरणामध्ये आल्यानंतर त्याचं निधिध्यासन होतं। हे पक्क लक्षात ठेवायचं। एखादा प्रोजेक्ट आपण पहिले ऐकतो, सगळा एखादी स्कीम आपण पहिले ऐकतो, ऐकल्यानंतर ती स्कीम आधी आपण स्वतःचा विचार करतो ना, स्वतः ती स्कीम आपण कशी करायची, प्रोजेक्ट आपण हा कसा करायचा, असा आपण स्वतःशी एखादा कार्यक्रम आपण हा कसा आयोजित करायचा, कसं नियोजन करायचं, याच्यात काय असावं, कसं असावं, याचा आपण सगळेजण आधी विचार करतोस की नाही आपल्या पुरता। मला हा झेपेल का, झेपेल तर कोणत्या स्वरूपात झेपेल, या सगळ्या गोष्टीला मनन म्हणतात। आणि एकदा मनन झाल्यानंतर मग आम्ही प्रत्यक्ष तो प्रोजेक्ट एक्झिक्यूट करायला तत्पर असतो।
म्हणजे तो प्रत्यक्ष प्रोजेक्ट आम्ही करायला तयार होतो, म्हणजे तो प्रोजेक्ट आम्ही आचरणामध्ये आणायला आमची सुरुवात होते. तोपर्यंत होत नाही. व्यवहारात हे आम्हाला सगळं पटतं हो, अगदी आम्ही हो म्हणतो, परंतु ज्या वेळेला अभ्यास आम्ही करतो, अध्यात्म याच्यामध्ये अध्यात्मामध्ये ज्या वेळेला याची प्रोसेस आम्ही लक्षात घेतो, श्रवण, मनन, निदिध्यासन, त्यावेळेला आम्ही हे शब्द फार गुळगुळीत आमच्या कानावरून जात असतात. श्रवण करण्यात तत्पर असतो, पण मनन आणि निदिध्यासन करावं लागतं, ह्याची आम्हाला जाणच नसते. आणि ही जाण तयार होण्यासाठी मग काकांसारखे श्री गुरु आपल्याला प्रेरणा देतात आणि स्वाध्याय मंचची निर्मिती होते. बस, म्हणून ह्या स्वाध्याय मंचकडे आपण मला मनन करायचं आहे. सोमवार ते बुधवार सुनील काकांच्या अधिकारवाणीतून श्रवण केलंय मी. अध्यात्मशास्त्राचं श्रवण बुधवार पर्यंत झालेलं आहे. गुरुवारी मननाचा दिवस आहे माझा. म्हणून माझ्या सकट आपण सगळेजण आपण मनन करणार आहे. मी कोणाला काही सांगणार नाहीये, काही चिंतन मांडणार नाहीये. स्वाध्याय मंच काय आहे हे समजून घ्या, त्याचं महत्व, महात्म्य समजून घ्या. आणि म्हणून गुरुवारचा दिवस हा माझ्या मननाचा दिवस आहे. मी मनन करणार आहे. आणि असं काही आपण पिरियड ठरवत नसतो की आता श्रवण, आता मनन, आता निदिध्यासन, पण त्यातल्या त्यात सोयीस्कररित्या थोडीशी आठवड्याची आखणी आम्ही केली आहे आणि 2-3 दिवस आम्ही झालेल्या मननाचं निदिध्यासन त्या आचरणामध्ये आम्ही आणतोय की नाही हे बघायचं. आमच्याकडून आतापर्यंत झालेलं श्रवण, आतापर्यंत झालेलं मनन आचरणात येतंय की नाही याच्यासाठी निवांतपणे त्याच्यासाठी ते दिवस द्यायचे. याचा अर्थ सोमवार ते बुधवार देऊ नये असं नाही. प्रत्येक क्षणाला ह्या तिन्ही ज्या आहेत हे तिन्ही प्रक्रिया आम्हाला वापराव्या लागतातच, लक्षात घ्या. परंतु त्यातल्या त्यात ढोबळ मनाचं नियोजन म्हणून मी आपल्याला सांगितलं. आणि अशा याच्यामध्ये हा काळ आम्हाला व्यतीत करायचा आहे आयुष्याचा, कुठपर्यंत निर्णय होईपर्यंत, निर्णयाला प्राप्त होईपर्यंत. याला स्वाध्याय असं म्हणतात. आणि त्यासाठी पठण फार महत्वाचं आहे हो. 18 अध्याय पठण झालेला काल काही साधक भेटलेत आणि 18 अध्यायाचं पठण पंढरपूरला भगवंताच्या विठुरायाच्या दरबारात 18 अध्यायाचं पठण केलं. अत्यंत आनंदाची अशी गोष्ट होती. ही सोपी गोष्ट नाहीये, परंतु या पठणाचं रूपांतर आता मननात आणि मननाचं रूपांतर खऱ्या अर्थाने भगवद्गीता ज्याच्यासाठी आहे निदिध्यासनामध्ये व्हावी म्हणून त्यात स्वतः तत्पर झाल्या. पांडुरंगाने तशी बुद्धी त्यांना दिली हो, ती प्रेरणा त्यांना दिलेली आहे. आणि पठणाचं हे महत्व आहे, म्हणून पठण पण तितकंच महत्वाचं आहे. असो, आपल्या विषयावर आपण येऊ. विषय कमी झाला चालतो. मननाचं महत्व आपल्याला कळलं पाहिजे. मला कळलं पाहिजे, आपल्याला नाही. आपल्याला कळलंय, मला कळलं पाहिजे. आपल्या निमित्ताने मी मला कळवून घेणार आहे सगळं, बाकी काही नाही. कर्मसन्यास योग असा हा आपला अध्याय आहे. 3रा अध्याय कर्मयोग, 4था अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग. अशा पद्धतीने त्याने 3 समास कर्म पण आम्हाला सांगितलेत भगवंतांनी. 3 समास, 3 समास कर्मयोगावरच जेव्हा भगवंत सांगतात तेव्हा त्या कर्मयोगाचं केवढं महत्व असलं पाहिजे लक्षात घ्यावं लागेल. नुसतं 3 समास सांगितले असं म्हणून पुढे जायचं असं होत नाही. त्याच्यावर विचार करावा लागेल की कर्मयोग सांगताना भगवंताने आम्हाला काय सांगितलं 3ऱ्या अध्यायामध्ये, की जे स्वधर्म निष्कामता अनुसरले पार्था ते कैवल्य पद तत्वता पावले जगी. म्हणजे निष्काम कर्मयोग म्हणजे नेमलेलं काम अनासक्त वृत्तीने करा, हे आम्हाला 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी फार आवर्जून सांगितलेलं आहे. 4थ्या अध्यायाने आम्हाला सांगितलंय ज्ञान कर्म संन्यास योग मध्ये कर्मतत्व जाणा. ज्ञान कर्म संन्यास योगात कर्मतत्व जाणायला सांगितलंय. म्हणजे काय सांगितलंय, कर्मात अकर्म आणि अकर्मात कर्म. शब्द वापरले की कठीण होतात, स्पष्टीकरण केलं की फार सोपं. अकर्मात आधी कर्मात अकर्म म्हणजे कर्म प्रत्यक्ष करीत असताना
या कर्माचा करता भोगता मी नाही, मी अकर्ता आहे. हे भान मला सतत ठेवायचं आहे. जाणायचंय कर्मतत्व, जाणत असताना हे भान मला सतत ठेवायचं आहे. मी अकर्ता आहे, मी करता नाही, मी भोगता नाही. हे सतत भान मला ठेवायचं आहे. आणि अकर्मात कर्म हे तत्व आम्हाला जाणत असताना, करीत असतानाच अकर्मात कर्म बघायचं. म्हणजे ह्या सर्व, ही जी सर्व कर्म होतात आहे, ही आत्मचैतन्याच्या सत्तेवर चालतात आहे. चैतन्यापासून भिन्न काही नाही. आणि ते चैतन्य मी आहे, म्हणून मी अकर्ता आणि अभोक्ता आहे. मी अकर्ता आणि अभोक्ता का आहे, ह्याचं कारण जर कोणतं असेल तर चैतन्याच्या अधिष्ठानावर ही सगळी कर्म चालतात. ते चैतन्य मी आहे आणि म्हणून मी अकर्ता आणि अभोक्ता आहे. हे झालं कर्मतत्व जाणणं. कर्मात अकर्म आणि अकर्मामध्ये कर्म, हे थोडक्यामध्ये झालं. कर्मात अकर्म, अकर्मात कर्म. यांनी आम्ही गोंधळात न जाता त्याची जी प्रक्रिया आहे ती अशा पद्धतीचं ते चिंतन आहे. आणि हे आम्ही जेव्हा जाणू त्यावेळेला ज्ञान कर्म संन्यास योग आमच्याकडून साधल्या जाणार आहे. आम्ही प्रापंचिक आहोत आणि म्हणून आम्हाला विधिवत संन्यास शक्य नाही, कर्म संन्यास. आणि म्हणून मग आम्ही कर्मयोगाच्या मदतीने आम्ही हा कर्म संन्यास सहजपणे साधू शकतो. अतिशय कठीण आहे, पण कर्मसन्यास आणि कर्मयोग हे वेगळे नाही. या दोन्ही मार्गाने आत्मलाभ होतो, हे आम्ही निश्चितपणे समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून भगवंतांनी कर्मयोगाचं श्रेष्ठत्व सांगितलं. नुसतं श्रेष्ठत्व सांगून भगवंत थांबले नाहीत, तर हे कर्मयोग साधण्यासाठी साधन पण सांगितले त्यांनी आम्हाला. ह्या 5व्या अध्यायामध्ये साधन पण सांगितलंय. सर्व भूतात्म भूतात्मा साधन सांगितलं. नैव किंचित करोमीति साधन सांगितलं. सर्व भूतात्मा भूतात्मा, सर्व भूतांचा आत्मा हा स्वतःचाच आत्मा असं जाणावं, सगळ्यांमध्ये तेच पाहावं. म्हणजे मग माझ्या मध्ये कर्तेपणाची भावना शिल्लक राहणार नाही. नैव किंचित करोमीति, मी स्वतः काहीच करत नाही. कर्मतत्व, तेच कर्मतत्व या ठिकाणी साधन म्हणून आम्हाला भगवंतांनी अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आम्ही कर्मयोग जर साधला, निष्काम कर्मयोग जर आमच्याकडून साधला गेला, तर मग कर्मयोगी होतो. आणि मग त्या कर्मयोगाची काय लक्षण आहे हे आम्हाला भगवंत सांगून राहिलेत. ती लक्षणं सांगून राहिलेत भगवंत, ती कर्मयोगाची काय लक्षण आहे आपण बघितलं. 14 श्लोक क्रमांक 14 पर्यंत आपण आलेलो आहोत कर्मयोगाची लक्षणं पाहता पाहता. मागच्या वेळेला पण आपल्याला सुनील काकांनी कर्मयोगाची लक्षणं सांगितली. फार सुंदर सांगितलं की सुखम वशी, त्याच्यानंतर पराशांती. या पराशांतीला प्राप्त होतात. जर कर्मयोग साधला तर पराशांतीला आम्ही प्राप्त होतो, सुखरूपतेला आम्ही प्राप्त होतो. आणि अशा पद्धतीने ही कर्मयोगाची लक्षणं, कर्मयोगाची नाही योग्याची, ज्यांनी कर्मयोग साधला आहे तो कर्मयोगी. त्या योगाची लक्षणं ही आम्ही साधकाची साधनं व्हावी म्हणून श्री गुरूंचे सगळे प्रयत्न की ही आता आमची साधनं व्हावी. ही सगळी कर्मयोगाची लक्षणं माझं साधन व्हावं. आणि म्हणून हे साधन होण्यासाठी काय पद्धतीने विचार करायचा, काय प्रत्येक पुढच्या श्लोकांमध्ये काय साधन सांगितले. 15, 16, 17 आणि 18 4 श्लोक घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. ह्या 4 श्लोकांच्या माध्यमातून काय साधन आहे. ना दत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभो. म्हणजे काय,
याचा अर्थ सर्वव्यापी परमात्मा जीवाचे पाप पुण्य ग्रहण करत नाही. सर्वव्यापी का बरं असं सांगावं लागलं हो भगवंताला? कर्मयोगाची लक्षण सांगत असताना परमात्मा कोणत्याही जीवाचे पाप पुण्य ग्रहण करत नाही असं का सांगावं लागलं? कारण एक शंका आली मनामध्ये. ती शंका आली की आत्मा तर काही करत नाही, कोणाकडून काही करून घेत नाही. भगवंत प्रत्यक्ष ब्रह्मरूप आहेत, आत्मरूप आहेत. मग असं असताना आम्ही तर परमेश्वराचे भक्त आहोत. मग आम्ही भक्त असताना व्रत, वैकल्य, जप, जाप्य, आता सध्या काय सुरू आहे? अधिक महिना सगळ्याला उधाण आलंय आणि सगळ्यांची धडपड कशासाठी सुरू आहे? पुण्य गोळा करण्यासाठी. अधिक महिन्यामध्ये जास्तीत जास्त पुण्य आम्ही कसं गोळा करू याच्यासाठी सगळी धडपड सुरू आहे. वेगळं सांगावं लागत नाही. सगळी व्रत वैकल्य आम्ही करतोय, परमेश्वराला ती अर्पण पण करतोय. साधक आहो, अभ्यासक आहो, उपनिषद गीतेचं तर अर्पण पण करतो आहे. पण अर्पण तर आम्ही भगवंताला करतोय ना. आणि भगवंत इथे आम्हाला गीतेत सांगतात आहे की कोणतेही पाप आणि पुण्य ग्रहण करत नाही. आला की नाही हो प्रश्न? ज्याला आम्ही देतोय तो तर काही स्वीकारत नाही, मग कोणाला द्यायचं हा आमच्या मनामध्ये प्रश्न येतो की नाही? आणि हा आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. अज्ञानी अंतःकरणात हा प्रश्न निर्माण झाल्यामुळे परमेश्वर त्याचा स्वीकार करत नाही. मग हे कसं? आम्ही तर त्यालाच अर्पण करतो, मग आम्ही केलेलं सगळं वाया गेलं का हो? अजिबात नाही. हा जो विचार मांडलाय की भगवंताला अर्पण करा आणि भगवंत काय करतो? हरिहरती पापानी. भगवंत आमच्या सगळ्या पापाचं हरण करतो. इकडे म्हणतात स्वीकार करत नाही, इकडे म्हणतात हरण करत नाही. पण हरण करतो, पण भगवंत आमच्या पापाचं हरण करतो हे कोणाला सांगितलं आहे? हे अज्ञानी जीवाला सांगितलेलं आहे. अज्ञानी जीवानी कर्माचं कर्तृत्व स्वतःकडे न घेता भगवंताला अर्पण करायचं. आणि भगवंताला प्रत्येक कर्म अर्पण करून करणारा मी नाही असा स्वतःचा मनोरचना तयार करत करत ह्या मनोरचनेला यायचं की भगवंत काहीही ग्रहण करत नाही. मी मूळचा अकर्ता आहे, अभोक्ता आहे. माझा पाप पुण्याशी संबंध नाही. कोणतंच कर्म केल्याने पाप लागणार नाही, कोणतं कर्म न केल्याने पुण्य लागणार नाही, न केल्याने पाप लागणार नाही. या मनोरचनेमध्ये मला यायचंय, ह्या वैचारिक उंचीवर मला यायचंय. मनन करून लक्षात घ्या, मनन करून मला इथे यायचंय. आणि म्हणून भगवंत आम्हाला ह्या ठिकाणी सांगतात आहे की निष्काम कर्मयोग करता करता त्यामधून या वैचारिक उंचीवर यायचंय की सर्वव्यापी परमात्मा कसा आहे? विभू आहे. मागच्या श्लोकामध्ये त्यांनी प्रभू म्हटलं होतं की कोणतंच पाप आणि पुण्य भगवंत देत नाही. या ठिकाणी विभू म्हटलंय म्हणजे विभू व्यापक इति. सर्वव्यापी जो परमात्मा आहे तो निर्गुण आहे, तो निराकार आहे. आणि निर्गुण निराकार सर्वव्यापी असा जो परमात्मा आहे तो जीवाची पाप पुण्यात्मक कर्म ग्रहण करीत नाही. मग आता आम्ही किती पाप पुण्य कर्म करायच्या मागे लागावं? अधिक महिना आहे तर अधिक महिन्यामध्ये एक महिना आम्हाला जास्त श्रवण मनन निधिध्यासनाला मिळालंय, या आनंदात नक्की राहावं. आमचा निर्णय दृढ होण्यासाठी अधिक एक आम्हाला महिना मिळालेला आहे. म्हणून आम्ही आनंद व्यक्त करावा की पाप पुण्य करण्यासाठी प्रवृत्त व्हावं. वैचारिक बैठकीवर सगळं अवलंबून आहे, वैचारिक उंचीवर अवलंबून आहे बरं का. जशी जशी वैचारिक उंची वाढत जाईल तसा तसा अधिकार आमचा वाढत जाईल. कुठपर्यंत अधिकार वाढवत नाही ते न कश्चित जायते जीव. अगाजे झालेच नाही इथपर्यंत हा आमचा अधिकार आम्हाला वाढवत वाढवत जायचंय. एकदम अधिकार वाढणार नाही.
आणि म्हणून कर्मयोगाची जी साधन लक्षण आहे ही आधी आम्ही साधन म्हणून स्वीकार करून घ्यावी. ही आधी आम्ही साधन म्हणून स्वीकारावी, हे लक्षात घ्या. एकदम लक्षणांचा अभ्यास करायचा, ते कर्मयोगी, आम्हाला काय, आम्ही तर अजून आम्हाला हे साधलंच नाही म्हणून नुसता अभ्यास करून श्रवण करून थांबायचं नाहीये, त्याचं मनन करायचंय. लक्षणांचं ज्या वेळेला साधनामध्ये रूपांतर होतं तेव्हा ते मनन होतं. आणि म्हणून आम्हाला भगवंत सांगतात आहे की सर्वव्यापी परमात्मा जो आहे हा पाप पुण्य ग्रहण करणार नाहीये. मग तुला जे वाटतंय की मी कर्म केलं तर त्याला अर्पण केलं तर मी पाप होईल, पुण्य होईल, असं जे वाटतंय, बाबा रे, हे सगळं जीवाचा प्रांत आहे. हा सगळा जीवाचा प्रांत आहे. हा जो जीव आहे हा जीव अज्ञानाने वेष्टलेला आहे. अज्ञान त्याच्यामध्ये भरलेला आहे. अज्ञानाने वेष्टलेला असल्यामुळे त्याला असं वाटतं की करणारा मी आहे, तर मग करायचं तर मग पुण्यकर्मच का नाही करायचं. म्हणून अज्ञानी पुरुषांच्या दृष्टीने ही सगळी विधानं केली आहे की भगवंत पाप हरतो, हरती पापानी. मग त्याच्यासाठी काय करायचं, तर पत्र पुष्पम फलम तोयम, भगवंतच सांगतात ते अज्ञानी जीवांसाठीच. पण ह्या सगळ्यामधून एकदा अर्पण करण्याची भावना भगवंतांना निर्माण झाली की अर्पण करता 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 आम्ही एक दिवस या विचारावर येतोच की ज्याला आम्ही अर्पण करतोय तो कोण, निश्चितपणे येतो. कारण स्वतःच काही त्याच्यात राहत नाही. समर्पणामध्ये स्वतःच अहंकाराचा पूर्ण लय होतो आणि अहंकाराचा लय झाला की तिथे स्वरूपाचं आहे ज्ञान, तिथे आहेच. म्हणून ही विधानं सगळी जी आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम, हे सगळं जे आहे हे सगळं अज्ञानी लोकांची सगळी विधानं अज्ञानी पुरुषांच्या दृष्टीने केलेली आहे. जो स्वतःला करता भोगता म्हणून घेतो त्याच्यासाठी हे सगळं केलेलं आहे. मुळामध्ये भगवंत हे काहीही स्वीकारत नाही. आणि म्हणून ह्या अज्ञानामधूनच हे पुनरपी जननम पुनरपी मरणम हे अव्याहत चक्र सुरू आहे. हे पक्क लक्षात घ्यायचं. म्हणून जोपर्यंत जीव ही कल्पना आहे ना, तोपर्यंत ईश्वराची कल्पना आहे. तोपर्यंत जगत हे कल्पना आहे. जगत आहे, संसार आहे आणि मला मुक्त व्हायचं आहे. या सगळ्या कल्पना ज्या आहेत या सगळे मी जीव आहे ह्या कल्पनेमधून आलेल्या आहेत. एकदा अभ्यास करता करता लक्षात आलं की मी जीव नसून मी मूळचाच ब्रह्म आहे, मग अगाजे झालेच नाही. आणि म्हणून भगवंतांनी आम्हाला सांगितलंय की बाबा रे, जीवदशेमध्ये तुला हे अज्ञान वाटतंय, पण आता पाप पुण्य करत असताना हा विचार लक्षात घे की भगवंत कोणताच पाप पुण्य ग्रहण करत नाही, स्वीकारत नाही. कारण तो मूळचा कोण आहे, निर्विकार निर्गुण आहे, तेच मी आहे. हे प्रत्येक कर्म करत असताना लक्षात ठेव. म्हणजे मग तुझ्या हातून हे कर्म केले तो पाप आणि ते कर्म केले तो पुण्य अशा पद्धतीचा विचार होणार नाही. कर्म करताना हा विचार सुद्धा चालत नाही. निष्काम कर्मयोग आहे. पाप आणि पुण्य ही कामनाच आहे की नाही. शेवटी मला पाप करायचं नाही, कामनाच आहे की नाही. मला पुण्य करायचं आहे, कामनाच आहे की नाही. अधिक महिना आहे तर अधिक महिन्यामध्ये मला विष्णू सहस्त्रनाम रोज वाचायचं आहे, पण कशासाठी वाचायचं, त्याचा काय अभ्यास आहे. सुरुवातीचे विष्णू सहस्त्रनामाचे 12 श्लोक बघा. त्याच्यामध्ये धर्मराज आणि भीष्मांचा संवाद अभ्यास करा. काय पद्धतीचा संवाद आहे बघा तो. कशासाठी विष्णू सहस्त्रनाम वाचन करायचं, सहस्त्रनामांचं का पठण करायचं, त्या प्रत्येक नामामध्ये काय अर्थ आहे हे जाणून घेण्यासाठी, ते स्मरण होण्यासाठी. कारण स्मरणानेच आम्ही इथपर्यंत जाणार आहोत.
आता याच्यातून पुण्य गोळा करण्यासाठी आम्ही विष्णू सहस्त्रनाम करतो आहे की विष्णू सहस्त्रनामाने आम्ही विष्णू रूप होण्यासाठी करतोय. महाविष्णू, विष्णू कोण? विष्णू जो उत्पत्ती स्थिती लय तिन्ही ईश्वर या भूमिकेमध्ये तो असतो, तेव्हा तो विष्णू. परंतु ह्या तिन्हीचाही अधिष्ठान जे आहे तो विष्णू, त्याला महाविष्णू असं म्हणतात. त्या महाविष्णूचं स्मरण करायचंय 1000 नावामध्ये. 1000 वेळा आम्ही बोध संस्कार आमच्यावर करून घ्यायचे की आहे तो ओम विश्व आहे म्हणजे काय, ओम विश्व विष्णू म्हणजे काय, वष्टकारो म्हणजे काय, जाणीवपूर्वक हे नाम घ्यायचे आहेत. आता याच्यातून या विष्णू सहस्रनामामधून पाप पुण्याच्या मागे न लागता आम्ही कुठे जातो? मननाच्या माध्यमातून निधिध्यासनाकडे गेलो की नाही हो. मग ही जाणीव आमच्या अंतःकरणामध्ये येण्यासाठी म्हणून भगवंत म्हणतात आहे की परमात्मा हा कसा आहे, पाप पुण्य ग्रहण करत नाही. पाप पुण्य तो ग्रहण करत नाही. अज्ञानामुळे तुला असं वाटतं आणि अज्ञानामुळे असं वाटत असल्यामुळे हे अज्ञान तू दूर कर. मग आता हे अज्ञान आम्हाला जर दूर करायचं असेल तर मग मी नेमकं काय साधन केलं पाहिजे? पाप पुण्य जर तो स्वीकारत नाही तर मग नेमकं मी काय करायला पाहिजे? मी पाप कर्म, मी पुण्य कर्म करावं, मी पाप कर्म करावं, ह्या ज्या वासना आहेत ह्या वासना कुठून येतात हो? बुद्धीकडून आम्हाला येत असतात. आणि ह्या ज्या वासनेप्रमाणे ही बुद्धी असते, ही काय करते? ही आज्ञा देते ना त्या मनाला, आणि ते मन त्या इंद्रियांकडून तसं कर्म करून घेतं की नाही? सगळ्यांचा अनुभव आहे की नाही? अधिक महिना आहे, सत्यनारायण करावा, यांनी आम्हाला पुण्य मिळेल. आणि मग तसं त्याप्रमाणे इंद्रियांपर्यंत त्या आज्ञा जातात. इंद्रियांपर्यंत त्या आज्ञा जातात मनांच्या मार्फत. मनाचं काम फार मोठं आहे. आणि मग इंद्रिय कामाला प्रवृत्त होतो, पुण्यकर्म करायला प्रवृत्त होतो. मग आम्ही काय करायचं? आता आम्ही काय करायचं? पाप पुण्यात्मक आमची बुद्धी असताना, ती वासनेने युक्त असताना आम्ही आता या ठिकाणी काय करायचं? तर आम्ही आता या ठिकाणी संतांच्या आज्ञा, शास्त्राच्या आज्ञा त्या बुद्धीपर्यंत, त्या बुद्धीला द्यायच्या. शास्त्राची आज्ञा, संतांची आज्ञा बुद्धीपर्यंत पोहोचण्याचं काम आता कोण करतं? मनच करतो. हे मन दोन्हीकडे दुहेरी काम करतो हो. बुद्धीकडून वासनेनुसार बुद्धीकडून आज्ञा घेतो, इंद्रियांपर्यंत पोहोचतो, इंद्रियांकडून वासना पूर्ण करून घेतो. आणि ज्या वेळेला शास्त्राप्रमाणे आज्ञा, संतांप्रमाणे आज्ञा स्वीकारून ते इंद्रियांच्या मार्फत इंद्रियांना पोहोचवतो आणि तसं करून नवीन आज्ञा बुद्धीपर्यंत पोहोचवण्याचं काम मनच करतं. आणि मग आता अधिक महिना आहे तर पाप पुण्य विष्णू सहस्त्रनामातून पुण्य गोळा करण्यापेक्षा विष्णू सहस्त्रनामामधून तो संस्कार महाविष्णू व्यापनोती इति विष्णूचा संस्कार माझ्या अंतःकरणावर झाला पाहिजे, या संतांच्या आज्ञा. म्हणून म्हणतात त्यांनी यावेळेला सगळ्यांना आवर्जून सांगितलं की विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. संतांच्या आज्ञा कशासाठी? पाप पुण्यांसाठी. संतांच्या आज्ञा कधी नसतात हो, लक्षात ठेवायचं. आम्ही संतांकडे ज्यावेळेला आम्ही जातो तेव्हा संत आम्हाला आमच्या शाश्वत हितासाठी बोलत असतात, शाश्वत कल्याणासाठी त्यांचं बोलणं असतं. म्हणून म्हणतात ते म्हणाले की विष्णू सहस्त्रनाम आवर्जून या अधिक महिन्यामध्ये त्याचं पठण करा. नुसतं स्वतः करू नका, तर बाकीच्यांना सगळ्यांना सांगा. का हो, हे माहित नाही का आम्हाला? मग मंदाताईंकडची आज्ञा का आम्ही स्वीकारायची? ती संतांची आज्ञा आहे आणि ती आज्ञा सांगते की ते सहस्त्रनामाने
व्यापनोती इति विष्णू, हा सर्व व्यापक निर्गुण निराकार असे विष्णू मी आहे. म्हणून पाप पुण्य साठी मला विष्णू सहस्त्रनाम करायचं नसून त्या स्वरूपाला प्राप्त होण्यासाठी मला हे विष्णू सहस्त्रनाम तो पठण करायचं आहे. ह्या संतांच्या आज्ञा, मंदाताईंच्या आज्ञा त्या मनाने स्वीकारल्या, इंद्रियांना पोचवल्या आणि इंद्रियांनी तसं करायला सुरुवात केली. तोंडाने म्हणायला सुरुवात केली, कानाने ऐकायला सुरुवात केली आणि अंतःकरणामध्ये ते ठसवत गेलो आणि मग त्या आज्ञा बुद्धीपर्यंत पोहोचल्या. मला स्वरूपाकार व्हायचं आहे. ह्या स्तोत्राच्या माध्यमातून अधिक महिन्याचं फळ काय मिळालं? स्वरूपाकारता. अहो, अधिक महिना आला म्हणून पटकन फळ मिळून गेलो हो. याच देही ह्याच डोळा. हे अधिक महिन्याचं महत्व. आणि अशा संतांच्या आज्ञा जेव्हा आम्ही बुद्धीपर्यंत पोचतो तेव्हा जुन्या आज्ञांचा प्रभाव कमी होतो. म्हणून वासनेकडून आलेल्या आज्ञा आम्ही कधी स्वीकारायच्या नाही. अधिक महिन्यामध्ये सत्यनारायण केला, वाण दिलं, स्नान केलं, पुण्य मिळतं. या झाल्या तिकडून येणाऱ्या आज्ञा, म्हणजे वासनेकडून येणाऱ्या आज्ञा. पुण्यासाठी केलेलं कर्म म्हणजे वासनेकडून आलेल्या आज्ञा. आता ह्या आम्ही स्वीकारायच्या नाही. मंदाताईंच्या आज्ञा आम्ही स्वीकारायच्या, संतांच्या आज्ञा स्वीकारायच्या. आणि असं जर आम्ही केलं तरच हे आमचं अज्ञान आम्ही दूर होणार आहे. म्हणून साधनेला नवीन नवीन आयाम द्यायचे आणि साधनेच्या नवीन नवीन आयाम दिल्यानंतर याला साधना म्हणतात. अशा आम्ही व्याख्या जेव्हा आमच्याकडून तयार होतात की ही साधना आहे, ही साधना आहे, याला साधना म्हणतात. अशा नवीन व्याख्या मला सुचल्या पाहिजे. कोणतीही साधना ओरिजिनल असं नाही, परंतु ह्या व्याख्या मला सुचल्या पाहिजे, माझ्याकडून यायला पाहिजे. विष्णू सहस्त्रनाम ही साधना, याच्यातून ह्या संस्कार करण्यासाठी विष्णू सहस्त्रनाम ही साधना. ह्या अशा नवीन साधनेच्या व्याख्या माझ्या मननामधून माझ्या सोयीस्कररित्या मला त्या सुचल्या पाहिजे. तर आपलं साधन बरोबर सुरू आहे हो, मनन बरोबर सुरू आहे असं आम्ही लक्षात ठेवावं. हे भगवंत आम्हाला ह्या श्लोकाच्या माध्यमातून सांगतात आहे. पाप पुण्य भगवंत स्वीकारत नाही बाबा, तू आता पाप पुण्याच्या मागे लागू नकोस. कर्मयोग साधत असताना फार महत्व आहे. जर पाप पुण्याच्या मागे लागत असतील तर कर्मयोग नाही साधत आहे. मग पापच करून पुण्यच कर, मग दानच द्यायचे. मग दान कोणाला द्यायचे? श्री गुरूंना दान द्यायचंय हो. समर्पण श्री गुरूंना करायचंय. कशाचं हो दान? देहबुद्धीचं दान. देहबुद्धी अनात्म अनात्म आहे. या देहबुद्धीचं दान श्री गुरूंना करायचं आहे. त्यांच्याकडून काय घ्यायचंय? कृपा प्रसाद, ज्ञानदीप द्यायचंय. आम्ही दीपदान म्हणतो, दीपदान श्री गुरूंना तो दीप अर्पण करायचा आहे. कारण तो त्यांनीच आम्हाला दिलेलं आहे. ते दीप ज्ञान त्यांच्याकडून आलंय. तू प्रत्यक्ष दीप आहे. आता तू आणि मी एकच झालेला आहो. म्हणून ते दीपदान श्री गुरूंना. आता श्री गुरु नाही आम्हाला, सगळ्यांना श्री गुरूंची प्राप्ती नसते ना. सगळ्यांना श्री गुरूंची प्राप्ती नसते. तर मग ईश्वर, भगवंत, माझं उपास्य दैवत, माझं कुलदैवत हे ना दान द्यायचं. नाही श्री गुरु प्राप्त, काही बिघडत नाही. ईश्वराला दान द्या, उपास्य देवतेला दान द्या, कुलदेवतेला दान द्या. दान हेच द्या. अनात्म, अनरसे बत्तासे खारी काय हे सगळ्या गोष्टी अनात्म. आणि त्या ज्ञानदीप म्हणजे भगवंत आणि मी एकच आहे. आत्मज्योत हा संस्कार होण्यासाठी तो ज्ञानदीपाचं, त्या दीपाचं दान. आता ईश्वर आणि उपास्य दैवत आणि आराध्य दैवतही आम्हाला नाही दिसत आहे हो. जड बुद्धी आहे. मग आता ही जड बुद्धी असल्यानंतर आता ते दान मग जावयाला द्या.
त्याच्यामध्ये पहा ईश्वर. तो थर्ड पर्सन असतो. मुलामध्ये ईश्वर नाही पाहतायत, मुलीमध्ये ईश्वर नाही पाहतायत, पण जावई हा थर्ड पर्सन असतो. म्हणून मग थर्ड पर्सनला द्या. थर्ड पर्सनला देताना आम्ही हा विचार करून देऊ शकतो, पण तिथे तसा विचार लोटतो, तिथे तो विचार येत नाही. देवाचं दान वेगळं आणि जावयाचं दान कसं असतं होतं? निरपेक्ष वृत्तीचं असतं की सापेक्ष वृत्तीचं असतं? फार प्रेमाने दिलेलं असतं. मी दिलं चांदीची निरांजन. हे हो आत्मदीप द्यायचं. हे पाप पुण्यातून आम्हाला निघायचंय. ही समदृष्टी ठेवायची. ईश्वराला द्या, श्री गुरुंना द्या की जावायला द्या. दान कोणाला देतो हे महत्वाचं नाही. उपाधी वेगवेगळ्या असतील, उपाधीमधलं चैतन्य सर्व ते तत्वज्ञ संत स्वीकारिती, मी न स्वीकारिती. आणि म्हणून त्या पाप पुण्याच्या विचार करताना आम्ही केला पाहिजे. तेव्हाच तो निष्काम कर्मयोग होईल. डबल मनाने विचार करून नाही होणार. म्हणून बुद्धी सूक्ष्म करायला हवी. आणि ती खंडन मंडन प्रक्रिया लक्षात घ्या. खंडन मंडन प्रक्रिया विसरली तरी चालतं, त्या माझी बुद्धी सूक्ष्म झाली की नाही हा विचार आम्ही करायलाच पाहिजे. म्हणून भगवंत सांगतात आहे की पाप पुण्य परमात्मा करत नाही. अज्ञान आहे, हे अज्ञान घालवणं फार आहे. आणि अज्ञान कर्मयोग नसतं. आणि म्हणून त्याचं साधन पाहिजे. आणि हे अज्ञान जर आम्हाला घालवायचं असेल त्याला एकच पंतांनी कोणता ज्ञान ज्ञान उपायाने अंतःकरणातलं अज्ञान नष्ट होईल. ज्याच्या अंतःकरणामधलं अज्ञान ज्ञानाने झालेले आहे त्याचे ज्ञान हे सूर्याप्रमाणे प्रकाशयती तत्परम. 16वा श्लोक बघा. प्रकाशयती तत्परम, सूर्याप्रमाणे स्वच्छ साक्षात प्रगट सच्चिदानंद परमात्मा स्वरूप साक्षात प्रगट करत. जर अज्ञान नष्ट झालं असेल तर त्या ठिकाणी परमात्मा स्वरूप साक्षात असत, तेच असत. त्यासाठी अंतःकरणामधलं अज्ञान हे नष्ट व्हायला पाहिजे. आणि अंतःकरणामध्ये अज्ञान असतं ते नष्ट करण्याचे साधन आपण बघतोय. आणि भगवंत या ठिकाणी काकांनी फार सुंदर साधन सांगितले आहे की अज्ञान नष्ट करण्यासाठी आत्मविवेक करा. तीन विवेक सगळे आत्मनात्म आणि जड चेतन विवेक करतो, आपण आत्मनात्मा करतो, सारासार विचार करतो, सगळे विवेक आपण करतो. नित्य अनित्य विवेक, शाब्दिक सगळं माहितीये, सूत्र सगळी माहितीये, परंतु त्या सूत्राचा वापर सूत्री राहुनी खेळावे, जीवन आनंदाचे करावे आयतन हे विसरले. सूत्र माहितीये पण ती हातात घ्यायची सूत्र हे. आणि मग श्री गुरु आम्हाला सतत आठवण करून देतात की बाबा रे, आता गीतेच्या माध्यमातून मी तुला परत सूत्र देतोय. हे जे अज्ञान आहे ना हे फक्त ज्ञानाने नष्ट होणार आहे. आणि ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. म्हणजे नष्ट करण्याचे काय प्रयत्न कर. सगळ्यात पहिले महत्वाचं म्हणजे आत्मविवेक. आत्मा काय आणि अनात्मा काय या संबंधामध्ये जे शास्त्रीय निर्णय आहे त्या शास्त्रीय निर्णयाची तो अंमलबजावणी कर. त्याची पारख कर. काय अनात्मा आवाज थोडा अडकडता हरकतोय जरा थोडं. अडकत. आत्मा काय आणि अनात्मा काय हे आता आम्हाला समजून घ्यायचंय. अनात्मा काय आहे
पहिले थोडा व्हिडिओ बंद करून द्या थोडस. नाही समजत की. आत्मा काय आणि अनात्म काय, आत्मनात्म विवेक करायचा, ते सूत्र समजून घ्यायचं. हो, आता आपलं वर्गामध्ये बसून सूत्र समजून घेणं झालंय, पण त्याचा प्रयोग कुठे करायचा आहे, त्याची अंमलबजावणी करायची आहे. नंतर सत्संगानंतर आत्मा काय आहे, अनात्म काय आहे, तर एक फक्त शुद्ध जाणीव सोडली तर बाकी सगळं अनात्म आहे. शुद्ध जाणीव आत्म्याची, शुद्ध जाणीव आवाज कटतो शुद्ध. आवाज खूप कटत आहे ताई, आवाज खूप कटत आहे, आवाज येत नाही. काय करायचं, येतोय आवाज? कटतोय, हो कटतोय, कटताय ताई, काय कटत आहे. करायचं, थांबायचं, सारखा कटत आहे. हो थांबायचं, हो नाही थांबायला नको ना, पण परत ऐकायला नाही मिळत. काकू तुम्ही खूप गुरुवारी छान आपण सांगताय, हाच विष्णू विषय, सहस्त्रनामाचा पण खूप छान सांगताय. सांगा तुम्ही, आम्ही ऐकतो. पण ते कटतं ना. काकू फार प्रॉब्लेम एक नाहीये, सांगा तुम्ही. एकदा प्रयोग करून पाहू आपण, नाही तर मग थांबू. कारण की साधन चाललंय, अज्ञान नष्ट करण्याचं साधन, काकांनी जे साधन दिलेलं आहे ते साधन आपण घेतलंय. आत्मा आणि अनात्म करायचंय, आत्मा आणि अनात्म विवेक करायचंय. आत्म काय एकच आणि अनात्म ते सोडून बाकी सगळं अनात्म आहे. आणि जी आम्ही कल्पना करतो, आत्मा सोडून ज्या ज्या कल्पना आमच्या असतात त्या सगळ्या कल्पना सुद्धा अनात्मा आहे. हे फार महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे हा विचार. आत्मा सोडून ज्या ज्या कल्पना आमच्या असतात त्या सगळ्या अनात्म. कल्पना कोण करतो, जीव करतो. म्हणजे कोण करतो, जीवामधला चिदाभास करतो. त्याच्या चिदाभासामध्ये आभास हा शब्द आहेच की नाही, म्हणजे तोच काल्पनिक आहे की नाही. मग त्यांनी कल्पना, त्यांनी जे जे काही विचार तो करतो तर सगळं काल्पनिकच राहणार की नाही. अनात्माची उंची बघा, इथपर्यंत मला अनात्म्याची उंची गाठायची आहे. आपण मांडुक्याचा अभ्यास करतोय, आता उंचीवर जाऊनच साधन करायला हवं. आपण स्वाध्याय मंचामध्ये आलेला आहो म्हणजे उंचीवर जाऊनच साधन करायला हवं. 1+1=2 पहिलीमध्ये शिकलो, पण आता 2चा पाढाच आम्हाला म्हणायला पाहिजे. बे एक बे, बे दुने 4, बे त्रिक 6, आणि तो पुढे न्यायला पाहिजे. म्हणून कल्पना करणारा जो चिदाभास आहे, त्यांनी ज्या ज्या त्यांनी त्या कल्पना केल्या त्या सगळ्या काल्पनिक, ते सगळं आभासिक आहे, ते सगळं काल्पनिक आहे. माझा देह म्हणजे तिन्ही देह, स्थूल सूक्ष्म कारण, तिन्ही देह आभासिक आहेत, अनात्म आहे. तिन्ही देह अनात्म आहे. मग आता अनात्म आहे, उत्पत्ती स्थिती त्याला लय आहे, उत्पत्ती स्थिती लय आहे, आणि त्याला उत्पत्ती स्थिती लय म्हणजे त्याला नाश पण आहे. म्हणून हे शरीर केव्हाही जाओ, कुठेही जाओ, कसंही जाओ, आता याच्यामध्ये मला वैषम्य वाटायला नको. उत्तरायणात गेलं की दक्षिणायनात गेलं, अमावास्येला गेलं की पौर्णिमेला गेला, खूप छान दिवस होता. अहो, अशा वाक्यांनी आमच्यामध्ये अज्ञान आम्ही घट्ट करत असतो बरं का. अशा ठिकाणी आपण अगदी शांत राहावं. अशा चर्चा सुरू असताना त्या ठिकाणी आम्ही शांत राहावं. पण त्यांचे वाक्य जर आम्ही परत उच्चारले, हो खरंच भाग्यवान आहे बरं का, आज पौर्णिमा आहे, पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी देह ठेवला, खरंच भाग्यवान आहे, यांनी आम्ही आमचं अज्ञान घट्ट करत असतो. लक्षात घ्या, जो देह अनात्म आहे तो केव्हाही गेला तरी अनात्मत जाणारा आत्मा आहेच, आणि तो मी आहे म्हणजे मी तर आहेच की नाही.
मग अशा हे जे बारकावे आहेत, अज्ञान घट्ट करण्याचे बारकावे, हे आम्हाला शोधता आले पाहिजे हो. म्हणून मितभाषी काका फार मितभाषी. आपण काय करतो, आपण त्याची री ओढतो. अहो खरंच खूप भाग्यवान हो. अधिक महिन्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम म्हणता म्हणता कशाला अज्ञान घट्ट करायचं. त्या ठिकाणी आपण शांत राहायचं. जनमानस जसं आहे तसं ठीक. प्रतिक्रिया दिलीच पाहिजे का? अजिबात नाही. शांतता ठेवली तरी चालतं. हे लक्षात घ्यावे लागतात आम्हाला सगळं. म्हणून माझं शरीर अनात्म आहे, पण ते अनात्म आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. योग्य वेळेलाच त्याला औषध पाणी हॉस्पिटलमध्ये न्या, हेही काकांनी सांगितलेलं आहे. माझा विचार नाही. मी कोण आहे हो म्हणणारी हॉस्पिटलमध्ये ना. मी डॉक्टर नाही, मी वैद्य नाही, तुमच्यासारखेच मी एक साधक. पण भवरोगाचे डॉक्टर आम्हाला सांगतात आहे, डॉक्टर काका सांगतात आहे की ह्याच्याकडे हेळसांड करू नका, दुर्लक्ष करू नका. तर आयुर्वेद हा भगवंतानी तयार केलेला आहे. भगवंताची आज्ञा आहे की ही औषधं घ्या, म्हणून त्यावेळेला भगवंताची आज्ञा समजून औषधं घ्या. आणि मी आत्मरूप आहे हे सतत लक्षात ठेवा. बस. स्वतःचं शरीर अनात्म आहे, माझ्या शरीराबरोबर इतरांची शरीर अनात्म आहे, ह्याच्याकडे लक्ष द्या. हे सतत विचार ठेवा. यांनीच अज्ञान नष्ट होणार आहे आणि त्या ठिकाणी ज्ञानाचा प्रकाश पडणार आहे. प्रकाश यती तत्परम तिथेच आहे. माऊली म्हणते की जे अज्ञान जै समूळ तुटे, ते विश्वभ्रांतीचे मसेरे फिटे, मग अकर्तृत्व प्रगटे मज ईश्वराचे. ज्या वेळेला अज्ञान समूळ जातो आणि विश्वभ्रांती, ज्या वेळेला विश्वभ्रांतीचं मसेरे फिटे म्हणजे विश्वभ्रांती समूळ नष्ट होते, त्यावेळेला अकर्तृत्व प्रगटे. अकर्तृत्व प्रगटतं कोणाचं? माझं आणि ईश्वराचं. म्हणजे ईश्वराचं पण कर्तृत्व नाही, माझं पण कर्तृत्व नाही. मी अकर्तृत्व चतुरी असा मी आहे. हे ज्ञान तिथे प्रगट होतं. आणि म्हणून हे ज्ञान आम्हाला जर प्रगट, हे ज्ञान संपादन करायचं असेल तर काय करावं हो? साधकाने दृढ भक्तीने, अनन्य भक्तीने, श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ श्रीगुरूंना शरण गेल्याशिवाय, त्यांची काया वाचा मनाने सेवा केल्याशिवाय, त्यांची प्रसन्नता प्राप्त केल्याशिवाय हे शक्य नाही. नुसतं श्रवण मनन करून होईल का? त्यांचं अखंड निधिध्यासन श्री गुरूंनी जे आम्हाला सांगितलं, त्याचं जे आम्ही मनन केलं, त्याचं अखंड निधिध्यासन आम्ही करावं. आणि मग साधनेचा परिपाक म्हणजे काय आहे? साधनेचा परिपाक म्हणजे गुरूंच्या कृपेने अज्ञान ध्वंस. आणि तिथे ज्ञानाचा उदय होतो आणि साधक स्वस्वरूपामध्ये स्थिर होतो. म्हणून श्रुती काय आम्हाला आदेश देते? उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य वरांनी बोधत. कठोपनिषद आम्हाला, श्रुती आम्हाला आदेश देते. आम्ही आदेशाचं पालन करतो का हो? उत्तिष्ठ होतो का? जाग्रत होतो का? उत्तिष्ठ झालं, जागृत झालं तरी प्राप्य वरांनी बोधतो. श्री गुरूंना शरण जातो का? श्री गुरूंशिवाय हे शक्यच नाही असं ज्या वेळेला मला वाटेल, जसं मी ऑक्सिजन शिवाय जिवंतच राहू शकत नाही, हे पटलंय की नाही? आणि म्हणून थोडा जरी ऑक्सिजन कमी झाला, जीव गुदमरायला लागला, बघा कोणी आपलं नाक दाबून ठेवलं तर बघा काय कासावीस होऊन आम्ही ते धडपड करून त्याचा हात नाकावरचा बाजूला करण्यासाठी सर्व प्रयत्न करतो. सर्व प्रयत्नांशी आम्ही त्याचा हात बाजूला काढतो. तसं श्री गुरूंशिवाय तरणोपाय नाही. हे जेव्हा अंतःकरणाला पटेल तेव्हा सर्वतोपरी प्रयत्न आमचे होतील हो.
सर्वतोपरी प्रयत्न करणं खूप महत्वाचं आहे. आणि त्या सर्वतोपरी प्रयत्नामध्ये अधिक महिना म्हणजे दुधात साखर. अशी दृष्टी आम्ही आमची बदलवली पाहिजे. महिने बदलणार नाही, वार बदलणार नाही, तारीख बदलणार नाही, काहीच बदलणार नाही. महिन्यामागे महिने येणार, ऋतू मागे ऋतू येऊन जाणार, परंतु आमची दृष्टी मात्र आमची बदलली पाहिजे. दृष्टी आमची बदलली पाहिजे. आणि त्यासाठी तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत. गीता परत भगवंत आम्हाला सांगतातच आहे की श्रद्धा भक्तियुक्त अंतःकरणाने कोणतेही विकल्प न ठेवता श्री गुरूंना शरण जा. त्यांनीच परमशांती लाभेल. त्यांच्याच कृपेने शाश्वत स्थान प्राप्त होईल. आणि आत्मस्वरूपाचं दर्शन घेणं हाच खरा पुरुषार्थ आहे. प्रकाशयती तत्परम. आणि अशा पद्धतीने साधन आमच्याकडून होतंय की नाही हे पाहणं फार गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. आणि हे साधन आम्ही तत्परतेने करावं. म्हणून अशा पद्धतीने जर आम्ही साधन केलं तर काय त्याचा परिणाम काय, त्याचं फळ काय, तर भगवंत आम्हाला 17व्या श्लोकात सांगतात आहे बाबा रे, अशा पद्धतीने जर साधन केलं तर आम्हाला परमगती प्राप्त होतो. आता ज्ञान प्रगट होण्यासाठी, अज्ञान नष्ट होण्यासाठी अनेक विचार आहेत. इतके विचार सगळे आणि आपण एका तासामध्ये सांगू नाही शकत. नाही तर मग तो एक सेपरेट विषय घ्यावा लागेल, इतकं शक्य नाही. म्हणून एक विषय फक्त आत्म अनात्म विवेकाचा सांगितला, एक साधन सांगितलं. अनेक साधन आहेत. ती कोणती साधन आहे हे होमवर्क. काय हरकत आहे आज आपण तेवढं होमवर्क केलं तर. अज्ञान नष्ट होण्यासाठी काय काय करावं लागेल? अहो काहीच नाही. विष्णू सहस्त्रनामामधले जे सहस्त्रनाम आहे ना, त्याचं अर्थासकट आज वाचन करा. अर्थासकट वाचन करा. वषटकारो म्हणजे काय, विश्व म्हणजे काय, विष्णू म्हणजे काय, अर्थासकट वाचन करा. आजचा दिवस नाही पूर्ण रोज सहस्त्रनामाचा अर्थासकट. जर आमचं लवकर होतं सहस्त्रनाम, रोज म्हणतो ना पाठच आहे, 15 मिनिटात होऊन जातो. हो, मला अर्धा तास लागतो. पण जो साधक असतो ना, तीव्र मुमुक्षुत्व, तो म्हणतो मला एक पूर्ण दिवस 24 तास कमी पडतात तो सहस्त्रनामांना. कारण प्रत्येक नामामध्ये मधला जो काही अर्थ आहे तो अंतःकरणावर बिंबवण्यासाठी सतत त्याचं चिंतन करावं लागतं. वषटकारो, यज्ञामध्ये समर्पित करण्यात वषट म्हणतात. तो जो अर्पित समर्पण ज्याला आम्ही करतो, विष्णूला सगळं अर्पण करा. माझं प्रत्येक कर्म हे त्याला अर्पण झालं पाहिजे, समर्पित झालं पाहिजे. माझा कर्तृभाव तिथे राहता कामा नये. समर्पित होणं म्हणजे मला 24 तासही कमी पडतात विष्णू सहस्त्रनामाला. म्हणून काय काय उपाय अजून आम्हाला याच्यामध्ये साधन आम्हाला सांगता येतील, हा प्रत्येकाने विचार करावा. कमीत कमी 5 साधनं तरी, 5 विचार तरी आज लिहून काढावे. काय हरकत आहे? शुद्ध पुण्य गोळा होईल. पाप पुण्याच्या गोष्टी करत नाही. माते पावीजी ते शुद्ध पुण्य. शुद्ध पुण्यानीच मला तू येऊन मिळशील रे अर्जुना, भगवंत म्हणतात आहे. पण 5 विचार जर आपण आज निश्चितपणे शोधून, अनेक साधनं आहेत अज्ञान निवृत्तीसाठी, खूप विचार आहेत. त्यातले 5 विचार जरी घेतल्या, 5 श्रुती जरी आम्ही लिहून काढल्या तरी चालतो. 5 ज्ञानेश्वरीच्या ओव्या जरी आम्ही आज लिहून काढल्या की त्याच्यातून साधन सांगणाऱ्या त्या ओव्या आहेत तरी चालतं. मी आणि माझे पण विसरले जयाचे अंतःकरण, अशा पद्धतीच्या ओव्या आहेत की हो भरपूर, की ज्यांनी अज्ञान समूळ नष्ट होणार आहे.
अशा पद्धतीचा अभ्यास जेव्हा आम्ही करू त्यावेळेला काय होणार आहे, त्यावेळेला आत्मस्वरूपाशी तादात्म्य होणार आहे. तदात्मा म्हणतात, म्हणून 17व्या याच्यामध्ये सांगितलंय तदात्मा, तन्निष्ठा, तत्परायणता, तद्बुद्धी. असा प्रयत्न करू तर ह्या चारही गोष्टी सहज शक्य होणार आहे. तदात्मा म्हणजे आत्मस्वरूपाशी तादात्म्य, बाकी कशाशीच तादात्म्य नाही. निर्णय घट्ट पकडून ठेवलाय, घडी घडी बिघडे हा निश्चय अंतरीचा अजिबात नाही. एकच निर्णय, मी मूळचा आत्मरूप आहे, जीव मूळचा आत्मरूप आहे. सुख दुःखाशी, अनुकूल प्रतिकूलशी, कामक्रोधाशी, विकाराशी माझा संबंध नाही. इथे मी हेलकवता कामा नाही. जर आम्ही सुख दुःखाने आमच्या याच्यामध्ये जर द्वंद्व सुरू असतील, द्वंद्व सुरू राहणारच आहे, त्यावेळेला आम्हाला हे विचार आठवत असतील तर आम्ही निर्णय घट्ट धरून ठेवला आहे. पक्क लक्षात ठेवायचं. आणि म्हणून निर्णय घट्ट धरून ठेवण्यासाठी सातत्याचं श्रवण, सातत्याचं मनन, त्याच्याशिवाय तो निर्णय आम्ही आमच्या मनाने घट्ट धरून ठेवू शकत नाही. म्हणून सतत श्रवण, सतत श्रवण. मनाचे श्लोक असलं तरी श्रवण, गीता असली तरी श्रवण, मांडुक्य सुरू असलं तरी श्रवण. कठीण आहे मांडुक्य, आम्ही तर ऐकणं सोडलं नाही हो. त्याच्यामधले एखाद दोन विचार असे असतात की जो आमचा निर्णय घट्ट करण्यासाठी आम्हाला मदत करतात. मनोबोधामध्ये सगळा मनोबोध आम्हाला निर्णय घट्ट करण्यासाठी मदत करतो. गीता तर काही विचारूच नका, 101% निर्णय घट्ट करायला मदत करतो. पण आहे सगळं जे आहे हे निर्णय घट्ट पकडून ठेवण्यासाठी आहे. तो थोडासाही डळमळता कामा नाही, त्याच्यासाठी हे सगळे साधन आहे. आणि म्हणून हा निर्णय आम्हाला घट्ट धरून ठेवायचा आहे. आत्मस्वरूपाशी तादात्म्य जेव्हा आम्ही साधू त्यावेळेला आम्ही परमगतीला प्राप्त होतो. परमगती म्हणजे काय? श्रेष्ठ गती म्हणजे काय? जी एकदा गती घेतली की खाली येतच नाही. एकदा आम्ही गती घेतली की आम्ही आमच्या मुक्कामालाच पोचतो, स्वधामीच पोचतो. आम्हाला आकाश पाळण्यामध्ये बसायची फार हौस असते. प्रपंच आकाश पाळणे हो, प्रपंच हा आकाश पाळणा, कधी वर जातो कधी खाली येतो. आणि बालबुद्धी लहान मुलांना त्यात खूप मजा वाटते. पाळणावरती गेला, आम्ही आकाशात गेलो, मग तो खाली आला, खाली येताना एक आनंद असतो. आणि मग खाली आल्यानंतर उतरायची वेळ आली की त्यांना दुःखही खूप होतो. खालीवर 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 खूप छान वाटतं. आकाश पाळण्यात असतो आम्ही, त्या गतीमध्ये असतो, खालीवर गतीमध्ये असतो. परमगतीला जाण्याचा कधी विचार नाही करत. परंतु भाग्यवान आपण मांडुक्य, गीता, मनोबोध परमगतीसाठी आहे. एकदा विमानात बसा, मुंबईहून सुटतो विमान, डायरेक्टच आहे अमेरिकेला. उतरावं नाही लागत, हॉपिंग नाही, नाही हॉपिंग जर्नी, नो, डायरेक्ट जर्नी. आनंद येतो की नाही? हॉपिंग जर्नी मध्ये खूप वेळ जातो हो, तिथे उतरावं लागतं. 4-4, 5-5 तास नुसतंच बसावं लागतं, कंटाळवाणं होतं नुसतं बसणं एअरपोर्टवर. हे बरं आहे, एकदा बसलं की एकदम अमेरिका, परमगती. जिथे जायचं तिथेच, मध्ये कुठेच थांबायचं नाही. ती परमगती आहे, श्रेष्ठ गती. खालीवर खालीवर नाही, कधी सुख कधी दुःख. आकाश पाळण्यात बसायचा प्रयत्न करू नका. लहान मुलं बसतात, आम्ही जर आम्हाला आकाश पाळणं आवडत असेल तर मग आम्ही कोण हो? आपण स्वतःला आपण असं म्हणून घ्यावं, बालबुद्धी शेलके. भगवंतानीच म्हटलंय बरं, मी नाही म्हणत, आपल्याला माफ करा. म्हणजे परमगतीचं काय स्वरूप आहे, परमगतीसाठी ह्या 4 गोष्टी कशा उपयोगात येतात हे आपण पुढच्या वर्गामध्ये नक्की पाहू. म्हणजे मग ही लक्षणं जी आहे ही आमची साधनं होत. आज या ठिकाणी थांबू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रीते.
रामकृष्ण हरी ताई, खूप छायाताई छान सांगितलं. रामकृष्ण हरी, खूप छान. शैवंताई रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी, धन्यवाद दादा, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी ताई.